जब हमारे पास बैठते हैं, अगर मराठी हो कोई भी कास्ट का हो, वो क्या बोलते हैं, ए भैया इधर जाने का है, ए भैया उधर जाने का है। वो खुद हमसे हिंदी में बात करते हैं। अगर सामने वाला भी हमको कॉपरेट करे और हम थोड़ा बहुत टूटी फूटी बोले, टूटी फूटी लैंग्वेज में, तो वो थोड़ा थोड़ा करते 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 थोड़ा मैच्योर, हम उसमें मैच्योर हो जाएंगे बोलने का। आहे त्याला मारलंच पाहिजे. मग आता जे त्यांच्यावर कर लावते रिक्षावाल्यांवरती की आम्हाला मराठी येतं, तुम्ही माझ्या रिक्षामध्ये बसा, तर तुमच्या रिक्षाला स्टिकर लावायला आले, तुम्ही लावू द्याल? नाही ना, माहिती असं लावणार नाही. पण तुम्हाला मराठी येते, मग काय मराठी का येते पण असं तर कोणी पण शिका लावणार. आणि यहाँ पे भी लोगों को अगर बोलने का मौका दिया जाए कि भाई तुम भी मराठी सीखो, हम सीखने के लिए तैयार है। ऐसे बहुत सारे उत्तर भारतीय हैं, बिहार से हैं, कहीं हर जगह से हर कास्ट के लोग रहते हैं। कम से कम हमें इतनी समय दें ताकि हम सीख सके। सीखने का मौका देंगे, नहीं तो मारना या पीटना या भगाओ, ये गलत है। नमस्कार, आता आपण विरारमध्ये उपस्थित आहोत. जर आपल्याला माहिती असेल तर गेल्या काही दिवसांपासून जे आहे वसई विरार, महाराष्ट्र, संबंध मुंबई, मीरा भाईंदर सगळीकडेच एक चर्चा ही रंगलेली आहे की मराठी आणि हिंदीचा वादा पुन्हा एकदा उफळलेला आहे. आणि या वादामध्ये असं आहे, यंदाच्या वेळेस या वादाचा बळी जो जात आहे तो रिक्षा चालकाला जातोय. कारण कुठेतरी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली की आता परमिट रिन्युअल करायचं असेल तर तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे. खरं तर हा कायदा आपल्याला माहित नसेल पण खूप आधीपासूनच चालत आलेला आहे, परंतु आता या कायद्याची सक्ती वाढल्यानंतर कुठेतरी उत्तर भारतीय असू दे, बिहारी असू दे, या लोकांना वाटतंय की परप्रांतीयांना हकलवण्यासाठी हे सगळं टॅक्टिक जे आहे ते सरकारकडून चालवलं जात आहे. याच्यामध्ये आता आणखी दुरवस्था तेव्हा होते जेव्हा मीरा भाईंदरमध्ये वाद चिघळतो मनसे आणि ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यामध्ये. सदावर्ते हे रिक्षा चालकांना सपोर्ट करतात आणि भाषेचं कुठेतरी वजन त्यांच्यावर टाकला ते असं म्हणतात आणि त्यातच मनसेवाले जे आहेत त्याच्यावर विरोध करतात, आक्रमक होतात आणि हा संपूर्ण वाद निर्माण होतो. आज आपण रिक्षावाल्यांनाच विचारूया की नेमका हा कायदा किती सक्तीचा आहे. कारण आता मनसेने असं ठरवलंय की ज्या रिक्षा चालकांना मराठी येणार त्यांच्या रिक्षावर ते पोस्टर लावणार आहेत की आम्हाला मराठी येते आणि आपण जे आहे ते माझ्या रिक्षामध्ये बसा. त्यामुळे आपण आता उत्तर भारतीय जे रिक्षा चालक आहेत त्यांना विचारूया कि यह कायदा कितपत योग्य है. क्या कहेंगे, आपको मराठी आती है? नहीं, थोड़ी थोड़ी आती है। थोड़ी थोड़ी आती है, लेकिन परमिट अगर रिन्यूअल करना है, आपको पता है कि ये पूरा मुद्दा पूरा चल रहा है? जैसे बता रहे हैं कि क्या बोलते हैं मराठी आना चाहिए। हाँ। और क्या बोलते हैं उनको लिखना भी चाहिए। तो एक्चुअली बोलना तो आदमी सीख लेगा कोई भी तरीके से, और ऐसा वो नियम तो बताए भी नहीं थे परमिट के टाइम पे। अच्छा। हमने 15,000 जो है करके जो है कैसे भी उन्होंने दिया परमिट दिया। उसमें तकलीफ ये आ रही है कि मैडम कुछ टाइम हमें देना चाहिए ताकि हम सीखने का या तो कोई क्लास चालू करा दे ताकि मैं मराठी सीख सकूं। ऐसी बात क्या, पैसेंजर भी आता है वो भी हिंदी में बात करता है और जो भी बाकी के आते हैं सब हिंदी में ही बात करते हैं। तो अभी मैडम हिंदी में बात करेंगे तो मराठी सीखना थोड़ी मुश्किल हो जाएगी। मेरा कहना है कि या तो क्लासेस हमारे लिए चालू करा दे या तो कुछ ऐसा सिस्टम करे कि ताकि मैं मराठी सीख सकूं। एक में से काफी तो भी मतलब उत्तर भारतीय भी काफी लोग हैं, वो कह रहे हैं कि मतलब क्या जरूरत है, कहीं पे अच्छा विरोध, मतलब एक विरोध भी कर रहे हैं लोग। जरूरत है ताकि मराठी आना चाहिए लोगों को। ये विरोध भी अच्छी बात है, कोई बात नहीं है, ठीक है, लेकिन मराठी सीखना चाहिए। और यहाँ महाराष्ट्र में रहते तो मराठी आनी चाहिए, जरूरी है। लेकिन एक्चुअली ये है कि मराठी आए तो कैसे आए, ताकि मुझे भी कोई बोलने वाला चाहिए कि मराठी में बात करे ताकि मैं भी मराठी में बात करूँ। थोड़ी बहुत तो आती है लेकिन थोड़ी बहुत सीखने के लिए कम से कम ये चाहिए कि कोई मदद चाहिए, हाँ, थोड़ी मदद चाहिए ताकि मदद करो। हाँ, थोड़ी मदद हमारी भी करेंगे। अगर सहयोग करेंगे तो हमें भी कोई क्लास या कुछ ऐसा सीखने वाला सेकंड बात करने वाला रहेगा तो हम भी बोल सकते हैं मराठी। ऐसा कोई इश्यू नहीं है कि मैं नहीं बोलना चाहता, बोलना चाहता हूँ। हमें यहाँ रहना है तो भाई बोलना चाहिए, मराठी बोलना आना ही चाहिए, जरूरी है। हमारे पास बैठते हैं, अगर मराठी हो कोई भी कास्ट का हो, वो क्या बोलते हैं, ए भैया इधर जाने का है, ए भैया उधर जाने का है। वो खुद हमसे हिंदी में बात करते हैं। अगर सामने वाला भी हमको कॉपरेट करे और हम थोड़ा बहुत टूटी फूटी बोले, टूटी फूटी लैंग्वेज में, तो वो थोड़ा थोड़ा करते 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 थोड़ा मैच्योर, हम उसमें मैच्योर हो जाएंगे बोलने के लिए। समझे बात? यहाँ के लोग भी प्रॉपर जो पब्लिक है ना वो भी हिंदी में ही बात करती है मैम। कोई प्रॉपर मतलब बहुत 100 में 1-2 रहते हैं जो खाली बोलते हैं मराठी में, हमसे कंटिन्यू, बाकी सब हिंदी में बात करते हैं। लेकिन परप्रांतियों को टारगेट करने के लिए अभी रिक्शा वालों को टारगेट किया जा रहा है, सबको लग रहा है। अभी ये गवर्नमेंट का मुद्दा है, हम क्या करेंगे क्या नहीं करेंगे, हम तो गरीब लोग कमाने खाने के लिए आए हैं। गवर्नमेंट का जो मुद्दा है कहते हैं ठीक है, लेकिन ये जब परमिट देते समय इनको ये देखना चाहिए मराठी आती है या नहीं आती। तब तो उन्होंने पूछा नहीं कि मराठी आती है या नहीं आती, अपना काम किए। कैसे भी करके हमने जो है प्राइवेट फाइनेंस कराए है, गाड़ी का प्राइवेट फाइनेंस। कभी हमको 20%, कभी 24% ऐसे हमको ब्याज भरना पड़ता है। मैडम कैसे भी करके हमने गाड़ी निकाली। तो हमारा ये मानना है कि ठीक है आप करते हैं, लेकिन 15,000 के लिए आप ले लिए, जब हमारा काम हो गया, आपका भी काम हो गया, अभी परमिट बंद करो या मराठी बोलो। ठीक है, बोलना ठीक है, आप हमें सिखाने की कोशिश करिए,
हम क्यों नहीं सीखेंगे? मीरा भाईंदर में जो है वो सिखाने के लिए शुरुआत भी की है मतलब अगर कुछ हाँ, अगर उन्होंने शुरुआत किया तो विरार में भी शुरुआत करें। और हमारे ख्याल से यहाँ पे भी लोगों को अगर बोलने का मौका दिया जाए कि भाई तुम भी मराठी सीखो, हम सीखने के लिए तैयार है। ऐसे बहुत सारे उत्तर भारतीय हैं, बिहार से हैं, कहीं हर जगह से हर कास्ट के लोग रहते हैं, उनको मराठी नहीं आती, तो उनको सीखना जरूरी है। मैं नहीं कहता कि मराठी नहीं मैं नहीं बोलूंगा, ऐसा नहीं है। हम मराठी की इज्जत करते हैं क्योंकि मैं महाराष्ट्र में रहता हूँ, हम यहाँ हमारा काम धंधा है, हम आज नए 20 सालों से हम यहाँ है गाड़ी चला रहे हैं। लेकिन हमारा मानना है कि मैडम कम से कम हमें इतनी समय दें ताकि हम सीख सके। सीखने का मौका देंगे, नहीं तो मारना या पीटना या भगाओ, ये गलत है। मी यूपीचा आहे युपी से हा, पण मला मराठी येते. 4 तारखेला काही उत्तर भारतीय म्हणतात की आम्ही महाराष्ट्र बंद करू, तर काय सांगाल त्याबद्दल? नाही, बंद करून काय फायदा? उलट तुम्ही मराठी शिका. मराठी वर्ष शिकलंच तुम्ही पाहिजे. आहात महाराष्ट्रामध्ये? जन्म इकडे झाला माझा, जन्म झाला कोलिंज मध्ये. हा, पण किती लोक असे आहेत ज्यांना 10 वर्ष झाली आणि मराठी येत नाही? 10 वर्ष 2 वर्ष झाले लोकांनी परमिट त्याला दिलाय. हा. रवायचे तक्रार कुठून आला ते? पण याच्यामध्ये कुठेतरी अधिकाऱ्यांची पण चूक आहे. हा, पहिले त्यांच्यावर कारवाई करा. पण जी सक्ती लागू केली ती बरोबर आहे. बरोबर आहे. आता सध्या जे सदावर्ते जे आहेत त्याला मारलंच पाहिजे. मग आता जे त्यांच्यावर दगडफेक संजय निरुपम हा, झालंच पाहिजे, मारलंच पाहिजे त्याला. अविनाश जाधव जे बोललाय ना, तो बरोबर बोललाय, त्याला मारलंच पाहिजे. मराठी आलंच पाहिजे ना, महाराष्ट्रामध्ये राहतात ना तुम्ही, मराठी आलंच पाहिजे. काय वाटतं 4 तारखेला यांचा मोर्चा होईल? अविनाश जाधव किंवा मनसे होऊ देईल? नाही नाही नाही, बोलत नाही पाहिजे, नाही झालं पाहिजे. नाही झालं पाहिजे. तुम्ही मराठी आहात? ना, आम्ही गुजराती आहे. अच्छा, काय वाटतं की आता जी मराठी सक्ती केली रिक्षा चालकांवरती ते- ती किती योग्य आहे? बरं नाही, ते योग्य नाही. आता काय कोणी कोणी रिक्षा चालवतो आणि सगळ्याला काय किती टाइम नाही का ते बरोबर. मराठी शिकणार नाही, मोर्चा करणार काय नाही. आता कसं आहे ना, ते ठीक आहे, केलाय ते बरोबर आहे, पण इथल्यामध्ये चुकीचं आहे थोडा. पण परमिट घेताना खरंच विचारतात मराठी येते की नाही? नाही ना, ते असं काय काहीच नाही. विचारत नाही. पण हा कायदा कधीपासून आहे तरी पण विचारलं जात नाही. कायदापासून आता झाला ना हे, पहिले तर खूप काही नव्हतं. अच्छा काय नव्हतं असं, तर काय मराठी बोलायचं काय नाही बोलायचं असं काय आजच नव्हतं. अच्छा, मराठी बोलायचं बोलायला. गरजेचं नाही असं त्यासाठी 4 तारखेला मोर्चा काढणार. काय वाटतं किती ते योग्य आहे? मोर्चा काढणं काही फायदा पण नाही. आणि सगळे काय रिक्षावाले मिडल क्लासवाले आहे. आज एक दिवस नाही चालवली तो असं कन्फ्युज होता ते. अच्छा, मला- मग रिक्षावाल्यांचा सध्या दबाव येतो रिक्षावाल्यांवरती ह्या सगळ्यामुळे. थोडा येतो वरती. मनसे जे आहे आता सगळीकडे स्टिकर लावते रिक्षावाल्यांवरती की आम्हाला मराठी येतं, तुम्ही माझ्या रिक्षामध्ये बसा. तर तुमच्या रिक्षाला स्टिकर लावायला आले, तुम्ही लावू द्याल? नाही ना, मी ते असं लावणार नाही. पण तुम्हाला मराठी येते, मग काय मराठी काय येते, पण असं तर कोणी पण स्टिकर लावणार आणि ते असं करणार ते काही नाही, चुकीचं आहे ना ते. चुकीचं आहे. ओके, ठीक आहे. बरोबर आहे मॅडम. इकडे मी कमावतो, माझं घर चालतं इकडे, तो माझा पण फर्ज बनता की जो आम्हाला रोटी पाणी देते काही जास्ती मागणी नाही केली सरकारने. सरकारने हे सांगितलं आहे की तुम्ही मराठी बोला. हे काय जास्त घाणेरडी गोष्ट नाही, हे ज्ञानची गोष्ट आहे की तुम्हाला एक भाषा आणखी येऊ शकतो. बरोबर. काय मोठी गोष्ट नाही केली सरकारने, चांगलं आहे. मनसे सध्या स्टिकर लावते आहे प्रत्येक रिक्षावरती की मला मराठी येते, माझ्या रिक्षामध्ये तुम्ही बसू शकता. तुमच्या रिक्षावर लावलं तुम्हाला चालेल? नाही मॅडम, ह्याचा सहयोग नाही मी करत. स्टिकर लावायचा सहयोग. भाषा है, जास्ती मोटी मांगनी नहीं है, बरोबर रिस्पेक्ट है. हम लोग महाराष्ट्र में आए हैं, महाराष्ट्र में कमा रहे हैं, आप लोग कमा रहे हैं, और ये अपने महाराष्ट्री भाषी लोग रहते हैं यहाँ पे. हम लोग उनके साथ में आज से नहीं बहुत साल से हैं, अपने जो यूपी वाले भाई है. तो अगर सरकार ने कुछ ये महाराष्ट्र गवर्नमेंट ने कुछ मांगा है तो छोटी सी बात मांगे कि भाई आप लोग मराठी में बोलो, और ये कोई बड़ी बात तो है नहीं. मैं अब यहाँ पे तो भाई अगर मैं कहीं और भी जाऊँगा तो वहाँ भी थोड़ा बहुत तो सीख ही जाता हूँ. और मैं तो यहाँ पे तो बहुत से यूपी वाले हैं या हम हैं, बहुत टाइम से रहे हैं, तो थोड़ा बहुत तो आना चाहिए ना. ये पूरे मुद्दे में सर जो है गुणरत्न सदावर्ते जो है वो हो गए, संदीप देशपांडे हो गया, अविनाश जाधव, ये पूरी मतभेद अभी पूरा शुरू हो गया, विवाद शुरू हो गया, फिर से हिंदी मराठी का मुद्दा ऊपर आया है. तो क्या लगता है ये पूरा मुद्दा अभी जानबूझ के पूरा राजनीति की जा रही है? क्या लगता है? मैडम ये ना इतना बड़ा मुद्दे को करने वाली कोई बात ही नहीं है. बिल्कुल छोटी सी बात है कि अगर आप यहाँ पे काम कर रहे हो, मैं मराठी भाषी हूँ और आप बाहर से आए हो, तो आपको सहयोग करना चाहिए. क्योंकि हम लोग रिक्शा में बैठते हैं, हमारी बहन बेटी आपको वो कुछ बोलती है, हमारे गांव से भी आते हैं, वो हिंदी नहीं जानते. अगर मैं मराठी तो मेरे घर वाले गांव से आएंगे तो वो हिंदी में नहीं बोलेंगे, मला तिकडे जायचं आहे, मला इकडे जायचं आहे. तो आपको थोड़ा बहुत समझ में आना चाहिए. तो कोई बड़ी मांगनी नहीं है मैडम, राइट है ये. और जो ज्यादा लोग वो कर रहे हैं ना, मगजमारी करे कि ये वो सब ठीक नहीं है. ये छोटा मुद्दा है, छोटा ही रहना चाहिए, इसको ज्यादा बड़ा नहीं करना चाहिए. तुमचं? माझं नाव ऋषभ देवेंद्र सिंग नेगी. अच्छा, म्हणजे तुम्ही उत्तर भारतीय आहात? मी पंजाबी आहे. पंजाबी आहे. तुम्हाला मराठी येतं? हो, प्रॉपर मी माझ्या इकडच्या जन्मभूमी माझी इकडचीच आहे. तुम्हाला माहिती परमिट साठी आता मराठी जी आहे ते कंपल्सरी सरकार करत आहे, काय सांगाल त्याबद्दल?
ऍक्च्युली बघायला गेलं तर मॅडम बरोबर पण आहे काही ठिकाणी बघायला गेलं तर, आणि काही ठिकाणी रॉंग पण आहे. आता एवढ्या टायमापासून लोक इकडे राहतात तर ते बोलणं पण बरोबर आहे का मराठीत हो. म्हणजे एक प्लीज आता मी बोलतोय मराठीत तर समोरच्याला समजायला पाहिजे का बाई समोरचा काय बोलतोय. आणि म्हणजे तोंड ज्यांना नाही येत म्हणजे थोडा एक टाइम द्यायला पाहिजे, 1 वर्ष, महिने, 2 महिने, ते पण आहे. 1 तारखेपासून रूल लागू करणार आहे प्रताप सर नाईक, आणि हो. 1 तारखेपासून रूल लागू केल्यानंतर जे उत्तर भारतीय आहेत ते म्हणतात आम्हाला थोडा वेळ द्या. जर बरोबर आहे. नाही दिला तर आमचं परमिट कॅन्सल केलं तर आम्ही आंदोलन करू. नाही मॅडम, पण बघायला गेलं कसं माहितीये का, लगेच रद्द नाही करायला पाहिजे. त्यांना म्हणजे 1-2 महिन्याचा टाइम द्यायला पाहिजे. हा. आणि यांचं पण म्हणजे बघायला गेलं तर एक बरोबर आहे, एवढ्या टाइमापासून राहतात आहे. ऍक्च्युली थोडा तरी बोलायला पाहिजे. जर तुम्हाला नाही येत तुम्ही ट्राय करा, पण त्यांचे परमिट जे तुम्ही रद्द करतात ते पण थोडाफार चुकीचं आहे. एवढ्या वर्षापासून लोन भरतात, त्यांना पण नाही करायला पाहिजे. मनसे जे आक्रमक झाले ते कितपत योग्य वाटतं तुम्हाला? कारण मनसे पण थोडं आक्रमक होऊन ठरलेलं आमच्याकडे तर असं सध्या काही झालं नाहीये, आहे. हा. पण ऍक्च्युली बघायला गेलं तर लगेचच कुणाला हे बोलायला नाही पाहिजे का तुम्ही प्रॉपरली बोलाच. थोडा टाइम द्यायला पाहिजे. म्हणजे आता हा कोण माणूस आला माझ्याकडे, भाई तुला मराठी येते का नाही? नाही येत तर तू इकडून गाडी काढ, नको चालू, हे विषय रॉंग आहे. थोडा टाइम द्यायला पाहिजे. ओके. माझा हितेश दिलीप जोशी नाव आहे. काय वाटतं जे सध्या मराठी माणूस म्हणजे जो काही सरकारने नियम घेतलाय मराठी सक्तीवरती, काय वाटतं योग्य आहे? बघा, मराठी तर यायला पाहिजे कोणाला पण. अगर माणूस अगर युपीला गेला तर तो पण तिकडचा पण भाषा बोलायलाच पाहिजे. कुठल्या पण देशात जाईल तो भाषा थोडा खूप यायला पाहिजे. यायला पाहिजे. आणि हे मुद्दा आहे जे तुम्ही बोलतात ते बरोबर आहे. काही जण नाही ते शिकणार, त्यांना मोका द्या. शिकायचा एक मोका पाहिजे. मोका देणार तरच तो माणूस शिकणार. तुम्ही डायरेक्ट डिसिजन घेणार तर कोण पण हे करणार ना. सरकारने फक्त नियम काढला होता, पण त्याच्यानंतर राजनीती व्हायला लागली. तुम्हाला माहिती आहे की एक मिनिट पुढे, तुम्हाला माहिती आहे की कसं सदावर्तेंनी कमेंट केलं राज ठाकरेंवरती, मग नंतर अमित ठाकरे आले, मग अविनाश जाधव आले, आणि मग आता पूर्ण मुद्दा हिंदी मराठीचा झालाय. काय सांगाल? ते बघायला गेलं तर राजनीती चालू आहे. हा. ती राजनीती आहे ती साईडला, आणि हे मराठी मुद्दा आहे. ते आता जे मनसेवाले बोलत आहे आम्ही स्टिकर लावू, तुम्ही बोलत आहे स्टिकर लावायला बोलत आहे, ते पण काही इश्यू नाही आहे. तुम्ही लावा, पण ते तुम्ही काय बोलतात जे मराठी बोलणार त्याच्यावर हे लावणार असं काय नाही. माणूस केवढं वर्ष झाली इथे राहतात, ते पण तर इथे मराठी नाही शिकले ते पण राहतात. बरोबर. तर त्यांना पण एक चान्स द्या. बोला तुम्ही मराठी शिका. हा. शिकून एक मराठी शिकेल माणूस तेव्हाच माणूस हे करणार ना. म्हणजे वेळ दिला पाहिजे. वेळ द्यायला पाहिजे ना माणसाला. बिना वेळ द्यायला तुम्ही स्टिकर लावून घ्याल आपल्या रिक्षावरती, मी नाही लावणार. मी कुठल्याच पक्षाचा स्टिकर नाही लावणार. पण मराठी रिस्पेक्ट करणार. हा, मी मराठी आहे. मी स्वतः युपीचा आहे. मी इथे रहिवासी आहे. पण मराठी बोलू मराठी शकता मी आणि प्युअर म्हणजे मराठी पाहिजे. बोलतो. हा, मराठी थोडी पूर्ण नाही पण थोडी खूप यायला पाहिजे. नक्की बोलायला थोडं. परमिट पुरता आली हा, परमिट बोलायला बघायला जाईल तर गव्हर्नमेंट जो सर्व्हिस करतो हा. त्याच्याकडे पण परमिट आहे. असे गरीब जे नाही शिकणारे आहे, जे नाही आहे, त्यांना परमिट नाही भेटत आहे. गव्हर्नमेंट जॉबवाल्यांचं तुम्ही परमिट चेक करा ना. आरटीओ ने तुम्ही लिस्ट घ्या. गव्हर्नमेंट जॉबवाल्यांचं परमिट कॅन्सल करा. तुम्ही लायसन बॅच कॅन्सल करा. ते गाडी काढतात आणि भाड्यावर देतात. मग चुकी कोणाची आहे? गव्हर्नमेंटची पण त्याच्यात चुकी आहे ना. तुम्ही पहिला याच्यामध्ये बरेच लोक म्हणतायत की सोनारच्या दुकानमध्ये पण येत नाही कोणाला मराठी बोलायला. हा, ते तर आहे. मारवाडी लोकांना पण तर नाही. हे कितपत योग्य आहे की मारवाडी गुजराती ह्यांच्या मोठमोठ्या धंद्यांवर नाही जायचं, रिक्षावाल्यांना पकडायचं? हा, ते तर गरीब लोकांना हे करणार ना. मोठ्या लोकांकडे कसे राहणार? मोठ्या लोकांकडे त्यांची पण टच असते. चांगले मोठे मोठे जागी टच असते. ते फोन केले, हा साहेब मी जातो, चालेल. अच्छा. ते असं असते. आता एक मुद्दा घ्या. रिक्षावाल्याला कोणाला कुठल्या गरीबाला तुम्ही धमकी द्या, तो बिचारा काय करणार? हा, जाऊ तुम्ही असं बोलून निघून जाईल. तेच कुठले मोठे हॉटेलवाल्याला जाऊन तुम्ही खाली दादागिरी करून दाखवा, तिकडे नाही चालणार. त्याची पण टच लांबपर्यंत असतेच. बरोबर. म्हणून तर त्याच्यासाठी ते खाली गरीबालाच बघतात. नक्की. दादा तुम्ही बोलाल काय वाटतं 1 तारखेपासून? 1 तारीख से क्या अच्छा है 1 तारीख से जो नहीं, अच्छा है, जो कर रहे हो अच्छा कर रहे, गलत नहीं है. मराठी जो रह रहे हम यहाँ महाराष्ट्र में, बिल्कुल। थोड़ा बहुत मराठी सबको आना चाहिए. लेकिन ठीक है. इसके ऊपर जो है वो 4 तारीख को मतलब उत्तर भारतीय जो लोग हैं कह रहे हैं कि हमको नहीं सीखना है, हम नहीं सीखेंगे, ये नहीं, जिससे कुछ मोर्चा निकाल रहे हैं. तो पूरा विवाद जो है वो महाराष्ट्र में शुरू हो गया है. माहौल खराब हो रहा है, क्या कहेंगे इस बारे में? क्या सही कर रहे हैं ये लोग? नहीं, मेरे हिसाब से क्या, अब महाराष्ट्र में थोड़ा बहुत तो महाराष्ट्र आना चाहिए. बिल्कुल. ऐसा आना चाहिए. ऐसा ही नहीं बोला नहीं आना चाहिए. थोड़ा बहुत तो बोलने के लिए सीखना पड़ेगा. मनसे जो है इसके ऊपर पूरी राजनीति अब मतलब कर रही है, फिर बाद में शिवसेना भी इसमें उतरी है. तो क्या राजनीति सही है इस पूरे मुद्दे पे? अब तो इसमें क्या, सब जा रहे गरीब वाले जा रहे, बड़े वाले तो कुछ कुछ है नहीं. हम रिक्शे वाले ही सब है. तो बड़े जो है उनके ऊपर तक टच है. हाँ. उनका कुछ लेना देना नहीं. उनको क्या, उनका वहाँ मिल जाता है. हमारा क्या, गरीब लोग खाली सब जो मुद्दा आएगा रिक्शे वाले के ऊपर ही आएगा. रिक्षा वाले इससे फंसते जा रहे हैं. रिक्शे वाली फंसते. ठीक है. म्हणजे महाराष्ट्रात आपण कमवायला आलो आहे तर मराठी बोलणं हे आलंच पाहिजे. त्याच्याबद्दल त्यांनी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
एवढंच मी सांगू शकतो. ह्याच्यामध्ये कसं आहे की जर तुम्हाला मराठी येत असेल तर मनसेने आता चालू केले की मला मराठी येते, माझ्या रिक्षात बसा. तुमच्या रिक्षावर स्टिकर लावले तुम्हाला चालेल का? नाही, स्टिकर लावायची गरजच नाही ना. प्रत्येकाने जर शिकायचा प्रयत्न केला तर हे सगळं करायची गरजच पडणार नाही. त्याच्यामुळे युपी वाले जेवढे पण असतील त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की त्यांनी प्रयत्न करावा, ऍटलीस्ट शिकायचं. ऍटलीस्ट शिकायचा प्रयत्न करावा. आता जे गुणरत्न सदावर्ते आहेत ते पण स्टेटमेंट देत आहेत, अपमानित करतायत. सध्या प्रताप सरनाईक मंत्री सारख्या माणसाला ते अपमानित करतायत या सगळ्या मुद्द्यावरून. ते हट्टावर पेटलेत की नाहीच बोलणार मराठी. मग काय सांगाल, आपले मराठीत नेता असे करतायत मग? नाही, तसं झालं नाही पाहिजे. प्रत्येकाने कुठल्याही आपण बाहेरच्या स्टेटमध्ये जरी गेलो तर त्यांच्याकडे त्यांची मदर टंग लँग्वेज चालतं. जसं आपल्या महाराष्ट्राची मदर टंग लँग्वेज आहे तर त्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी मी एवढंच बोलू शकतो. संघटना आहे काय, हे सगळं नियम कायदे आहेत आणि ज्या प्रकारे हा संपूर्ण प्रकरण चिघळत चाललेला आहे, काय सांगायला याबद्दल? मुळात असं आहे, कायद्यामध्ये तरतूद आहे की महाराष्ट्रात राहायचं असेल किंवा महाराष्ट्रात तुम्हाला ऑटो हे चालवायचे असेल किंवा त्यासाठी जर तुम्हाला बॅच घ्यायचा असेल तर महाराष्ट्र मोटार व्हेकल ऍक्ट 1981 मध्ये कलम 24(1) असं सांगते की ज्यावेळी तुम्ही बॅच काढता त्यावेळी तुम्हाला त्या परिसरातली किंवा ज्या जिल्ह्यामध्ये काढता त्या जिल्ह्यातली प्रादेशिक जी भाषा आहे ती भाषा तुम्हाला तोटकी फुटकी तरी आली पाहिजे, कायद्यात म्हटलेलं आहे, आली पाहिजे. एक दुसरी गोष्ट असं आहे की त्या जिल्ह्यातलं किंवा तालुक्यातलं तुम्हाला भौगोलिक ज्ञान पाहिजे. म्हणजे काय पाहिजे तर एखाद्या पॅसेंजरने तुम्हाला विचारलं की मला तहसील कार्यालयाला जायचं आहे तर रिक्षावाल्याला तहसील कार्यालय माहिती पाहिजे कुठं आहे ते, सीपी कार्यालय कुठे माहिती, एसपी कार्यालय माहिती, कलेक्टर ऑफिस, म्हणजे जी शासकीय कार्यालय असतील किंवा रुग्णालयाला असतील किंवा जी अत्यावश्यक सेवा देणारी काही ठिकाणं आहेत ती त्या रिक्षा चालकाला माहिती असावी असे कायद्यामध्ये तरतूद आहे. आता मुळात मराठी भाषेचा विषय आहेच, मराठी त्यांना आलंच पाहिजे हे अनिवार्य आहे. परंतु मग हे रिक्षा परवाने किंवा बॅच दिले कोणी? देणारे तर काय VPRT वाले होते का? बरोबर नाही ना. मग महाराष्ट्रातल्या मराठी अधिकाऱ्याने ज्यांना दिलेली परमिट आहेत, यांना दिलेली बॅच आहे, तेव्हा मुळात परमिटपेक्षा बॅच देताना कायद्यात तरतूद जे आहे त्याचं अनुपालन या शासकीय अधिकाऱ्याने केलेलं नाही आहे. मग आता हा जर दोष करायचा असेल किंवा ह्या बाबतची काही तरतूद करायची असेल तर यांनी परिवहन मंत्र्यांनी याची SOP तयार करायला पाहिजे होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी आवाहन करायला पाहिजे होतं. मुळात मराठी येत नाही म्हणून रिक्षा परवाना रद्द करायला असं कायद्यात कुठे तरतूद नाही. तुम्हाला माहिती सांगतो परत मी की 2017 मध्ये जी काही परमिट सोडत लॉटरी पद्धत निघाली त्याच्यामध्ये सुद्धा अनेक परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये मराठी भाषेची परीक्षा घेण्यात आली होती, मौखिक परीक्षा मराठी भाषेची. त्याच्यामध्ये अनेक त्या ठिकाणी पत्रकार होते, काही तज्ज्ञ लोक होते आणि त्या लोकांनी त्या परीक्षा घेतल्या होत्या आणि त्या ऑन कॅमेरा परीक्षा होत्या. तर अशा परीक्षेमध्ये अनेक लोकांनी ज्यांना मराठी येत नव्हतं त्या लोकांना परवाना नाकारला होता. ज्यांना तुटकं फुटकं मराठी होत त्या लोकांना परवाना दिला होता. परंतु परवाना नाकारलेल्या लोकांनंतर परत नागपूर खंडपीठाकडे एक मागणी केली, कोर्टामध्ये लोक गेले आणि त्यानंतर नागपूर कोर्टात असेल, मग भिवंडी संघटना असेल, मीरा भाईंदर संघटना असेल किंवा नागपूरच्या संघटना असतील, ह्या त्या कोर्टात गेल्यानंतर मग त्या तिन्ही ठिकाणी दाखल केलेल्या केसेसचं एकत्रित करून परत मुंबई हायकोर्टामध्ये केस दाखल झाली आणि 2019ला ती केस जिंकले रिक्षावाले आणि त्या लोकांना भाषेचा विचार न करता त्या लोकांना सरसकट परवाना द्या म्हणून न्यायालयाने आदेश दिला. पण ह्याच्यामध्ये सर एक महत्वाचा मुद्दा आहे की या संपूर्ण मुद्द्यामुळे पुन्हा एकदा मराठी हिंदीचा वाद चिघळलाय. आज तुम्ही जर सरासरी संख्या बघितली रिक्षाची तर आज काहीतरी जाहीर केलं की 15 लाख लोक असे आहेत ते बाहेरच्या राज्यातले आहेत आणि ठराविक लोक महाराष्ट्रामधले आहेत. आताच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राची संख्या वाढत चाललेली आहे. मला हेच सांगायचं आहे की ही सर्व जी यंत्रणा आहे, सर्व जी यंत्रणा आहे या यंत्रणामध्ये शासकीय यंत्रणेने परवाने दिलेले आहेत ना, मग त्यावेळी कायद्याचं अनुपालन करण्याचं काम कोणाचं होतं? मग मला असं म्हणायचं आहे की ज्याला मराठी येत नाही आहे त्याचा परवाना रद्द करण्यापेक्षा त्याला परवाना दिला कोणी ह्या मुळाशी केलं पाहिजे. मग त्याच्यावर कारवाई करत असाल तर त्याला 15,000 भरलेले आहेत आणि हा असा रोजगार आहे, हा 1 रुपयाला रोजगार नाहीये. किंवा इतर शासकीय नोकऱ्या तुम्हाला 50 रुपयाचा फॉर्म भरा, 25 रुपयाचा फॉर्म भरा, 100 रुपयाचा फॉर्म भरा आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला शासकीय नोकऱ्या मिळतात. असा हा रोजगार नाहीये ना. हा रोजगार जो आहे हा 15,000 रुपये शहरीकरणासाठी आणि ग्रामीणसाठी 10,000 भरून घेतलेला रोजगार आहे. याला कुठल्याही प्रकारचं शासनाचं अनुदान नाहीये.